नमस्कार आदाब. न्यू विदर्भ स्वदेशी न्यूजमध्ये आपले सर्वांचे स्वागत. मुख्य संपादक अमीन खान यांची रिपोर्ट. आज दिनांक 2 जून 2025 रोजी नांदुरा समाजवादी पार्टी युवा जिल्हाध्यक्ष आझाद पठाण यांच्या वतीने नांदुरा तहसीलदार यांनी निवेदन देण्यात आला. गौसेवा आयोगाच्या अन्यायकारक आदेशाविरोधात समाजवादी पार्टीच्या वतीने निवेदन. गौसेवा आयोगाच्या आदेशानुसार दिनांक 3 जून ते 6 जून 2025 या कालावधीत कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये येणाऱ्या गाई, बैल, वळू, बकरी आदी जनावरांची खरेदी, विक्री व वाहतूक बंद ठेवण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. हा निर्णय बकरी ईद सारख्या महत्त्वाच्या धार्मिक सणाच्या पार्श्वभूमीवर दिला गेला असून तो मुस्लिम समाजाच्या धार्मिक भावना दुखावणारा, आर्थिकदृष्ट्या मारक आणि एकतर्फी आहे. या आदेशाच्या निषेधार्थ समाजवादी पार्टीच्या वतीने आज दिनांक 2 जून 2025 रोजी तहसीलदार साहेब, नांदुरा यांच्या मार्फत निवेदन सादर करण्यात आले. हे निवेदन युवा जिल्हाध्यक्ष माननीय आझाद पठाण यांच्या नेतृत्वाखाली देण्यात आले असून यावेळी प्रमुख उपस्थितीमध्ये पुढील पदाधिकारी सहभागी होते. श्रीमती उमाताई बोचरे, महिला जिल्हाध्यक्षा, समाजवादी पार्टी, शेख नदीम, शेख अजीम, तोसिफ खान, जमीर खान, मोबिन खान, आरिफ बावा तसेच इतर अनेक समाजवादी पार्टीचे पदाधिकारी व कार्यकर्ते. प्रमुख मागण्या: 1. दिनांक 3 ते 6 जून दरम्यान लागू करण्यात आलेला जनावरांची खरेदी विक्री बंदी आदेश तात्काळ मागे घ्यावा. 2. मुस्लिम समाजाच्या धार्मिक सणाच्या दिवशी कोणतीही अडथळा निर्माण होऊ नये याची खबरदारी घ्यावी. 3. शासनाने धार्मिक भावना लक्षात घेऊन निर्णय पुनर्विचारात घ्यावा, अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात येतो. आज माननीय तहसीलदार साहेब यांच्या मार्फत माननीय मुख्यमंत्री महाराष्ट्र यांना निवेदन देण्यात येत आहे. विषय: गौसेवा आयोगाच्या आदेशानुसार 3 ते 6 जून दरम्यान सर्व पशु बाजार बंद ठेवण्याच्या निर्णयाविरोधात निवेदन. महोदय, सविनय निवेदन आहे की गौसेवा आयोगाच्या शिफारशीवरून महाराष्ट्र शासनाने दिनांक 27/5/2025 रोजी एक आदेश निर्गमित केला असून त्यानुसार दिनांक 3 जून ते 6 जून 2025 या कालावधीत राज्यातील सर्व कृषी उत्पन्न बाजार समित्यांतर्गत येणाऱ्या पशु बाजारांमध्ये गोवंश जनावरांची खरेदी, विक्री व वाहतूक यावर बंदी घालण्यात आली आहे. यामध्ये गाई, बैल, वळू त्यांची वाहतूक करणारे वाहने, कत्तलखाने, खरेदीवर व विक्रेते यांचा स्पष्टपणे उल्लेख असून अशा व्यवहारांना शासनाकडून मनाई करण्यात आली आहे. हा निर्णय बकरी ईदसारख्या महत्त्वाच्या सणाच्या काळात संपूर्ण मुस्लिम समाजासह शेतकरी, पशुपालक, हमाल, छोटे व्यापारी व ट्रान्सपोर्ट कामगार यांच्यावर अन्याय करणारा ठरतो. बकरी ईदच्या निमित्ताने नागरिक वर्षभर जनावरांचे पालनपोषण करून त्या विक्रीतून आर्थिक उपजीविका चालवतात. या सणात जनावरांची विक्री ही धार्मिक श्रद्धा, परंपरा आणि आर्थिक गरज यांचा समन्वय आहे. अशा वेळी सर्वच पशु बाजार बंद ठेवणे हे केवळ धार्मिक नव्हे तर आर्थिक अन्यायाची बाब आहे. 2025 रोजी समाजवादी पार्टीच्या बुलढाणा विभागातर्फे माननीय तहसीलदार साहेब यांच्या मार्फत आज निवेदन देण्यात आले आहे. मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य व मान्य मंत्री पशुसंवर्धन विभाग, मान्य जिल्हाधिकारी साहेब बुलढाणा व मान्य पोलीस अधीक्षक साहेब बुलढाणा, तहसीलदार साहेब यांच्या मार्फत आज निवेदन दिले आहे. निवेदनाचा विषय आहे की गौसेवा आयोगाच्या आदेशानुसार 3 ते 6 जून दरम्यान सर्व पशु बाजार बंद ठेवण्याच्या निर्णयाच्या विरोधात निवेदन. महोदय, सविस्तर निवेदन आहे की गौसेवा आयोगाच्या शिफारशीवरून महाराष्ट्र शासनाने दिनांक 27/5/2025 रोजी एक आदेश निर्माण केला आहे. त्या आदेशानुसार 3 जून 2025 रोजी या कालावधीत राज्यात सर्व उत्पन्न बाजार समितीवर येणाऱ्या पशुपालन, गोवंश व जनावरांची खरेदी, विक्री, वाहतूक यावर बंदी घालण्यात आली. यामध्ये गाय, बैल, वळू यांच्या वाहतूक करणारे वाहने, कत्तलखाने, खरेदी, विक्री याचे समुद्र उल्लेख असून अशा व्यवहारात शासनाकडून मनाई करण्यात आलेली आहे. हा निर्णय बकरी ईद सारख्या महत्त्वाच्या सणाच्या काळात संपूर्ण मुस्लिम समाजासह शेतकरी, पशुपालन, हमाल, छोटे व्यापारी, ट्रान्सपोर्ट कामगार यांच्यावर अन्याय करणारा ठरतो. बकरी ईदच्या निमित्त नागरिकांनी वर्षभर जनावरे पालनपोषण करून विक्रीची आर्थिक उपजीविका चालवतात. या सण जनावरांची विक्री धार्मिक श्रद्धा, परंपरा, आर्थिक गरज आहे यांचा समन्वय आणि अशा वेळी सर्वत्र पशु बाजार बंद ठेवणे हे केवळ धार्मिक न तर आर्थिक अन्याय बाबची बाब आहे.
गोसेवा आयोगाच्या निर्णयामुळे मुस्लिम समाजाचे भीतीचे निर्माण झालेले आहेत। महाराष्ट्रात मुस्लिम बांधव सध्या असुरक्षिततेची भावना निर्माण करत असून बकरा ईदच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र सरकारच्या आदेशचे धार्मिक भावना दुखावणारा आहे। बकरी ईद हा सण मुस्लिम समाजाचा सर्वात मोठा धार्मिक सण असून त्या दिवशी कोणत्याही धार्मिक संघटनाकडून शांतता भंग होऊ नये म्हणून शासनाने विशेष सुरक्षा व्यवस्था लागू करावी। तर गोसेवा आयोगाचे काही विशिष्ट प्रजातीच्या जनावर बंदी घालण्याची सूची केली असेल तर ती बंदी फक्त त्या जनावरपुरती मर्यादित ठेवावी। सर्व प्रकारच्या पशु बाजार बंद करणे अत्यंत अन्यायकारक आहे। त्यामुळे समाजवादी पार्टीच्या वतीने आम्ही खालील मागण्या शासनाकडे मांडत आहोत। दिनांक 3 ते 6 जून या कालावधीत सर्व पशु बाजार बंद ठेवण्याचा निर्णय तत्काळ मागे घ्यावा। गौसेवा आयोगाच्या शिफारस फक्त गोवंश जनावरांपुरती मर्यादित ठेवावी। शेतकरी, हमाल, पशुपालक, व्यापारी यांची आर्थिक हानी होणार नाही याची शासनाने दक्षता घ्यावी। बकरा ईद शासनाच्या दिवशी कोणतीही अनुचित प्रकार किंवा धार्मिक भावना दुखवणारे कृत्य होऊ नये म्हणून शासनाने योग्य ती खबरदारी घ्यावी आणि मुस्लिम समाजाला पूर्ण संरक्षण प्रदान करावे। आपण या निवेदनाला गंभीर दखल घेऊन निर्णय पूर्ण घ्यावा अशी आमची आशा आहे, असं आज प्रकार निवेदन मान्य तहसीलदार साहेब मार्फत यांच्याकडे देण्यात आलेलं आहे। सर, गोवाचे जे हिंदू परिषदचे शिंदे हे आहेत त्यांनी वक्तव्य केले की बकरी ईदमध्ये कापू नये, त्याच्याबद्दल काय मत आहे? देखिए, गोवा सरकार ये भारतीय जनता पार्टी की वहाँ सरकार है और परिस्थिति अनुसार भारतीय जनता पार्टी अपने निर्णय लेती है। जहाँ उनको वोट का फायदा होता है उस जगह गाय, भैंस, गोवंश सब काटना जायज़ होता है। जहाँ उनके वोटों को फायदा पहुँचाना होता है वहाँ गौवंश पे वो बंदी लाते हैं। इसका उदाहरण गोवा की सरकार है। भाई, हिंदू परिषद आप क्या कहना चाहते हैं? हम यही कहना चाहते हैं कि बंदी जानवर बेचने वालों पर भी लगाई जाए। जो जानवर पुरोहित करते हैं बकरा ईद के लिए, मुस्लिम तो खुद उनके घर जाके खरीदता नहीं है। बंदी उन पर कार्रवाई उन पर भी होना चाहिए जो बेच रहे हैं।